हगवणे प्रकरणासंबंधातली पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्याकडून संभाजीनगर, नाशिक आणि नागपूरच्या कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार काढून घेण्यात आला आहे। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात सुपेकर यांच्यावर देखील आरोप झाले, त्याच पार्श्वभूमीवर ही कारवाई झाली असावी अशी प्रशासकीय वर्तुळात चर्चा आहे। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत। मंदार, हे जालिंदर सुपेकर शशांक हगवणेचे मामा आहेत। शशांक हगवणे अर्थातच वैष्णवी हगवणेचा नवरा, राजेंद्र हगवणेंचे हे मेहुणे आहेत आणि हे प्रकरण जेव्हापासून समोर आलं तेव्हापासून सातत्याने जालिंदर सुपेकर यांच्यावरती आरोप होत होते की जालिंदर सुपेकर यांनीच हे जे दोन फरार होते राजेंद्र आणि सुशील यांना जो काही सल्ला दिला होता आणि या अनुषंगाने अर्थातच हे आरोप राजकीय होते। पण प्रशासकीय कारवाई जी आहे ती आपण याला म्हणायचं का हा प्रश्न आहे। कारण आपण जर गृह विभागाचं हे परिपत्रक पाहिलं तर प्रशासकीय सुविधेसाठी म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचं हे पत्र सांगतं। मात्र आपण जर पाहिलं तर जालिंदर सुपेकर यांच्याकडचा हा अतिरिक्त पदभार काढून देण्यात कोणाकडे आलाय तर नागपूरचा जो अतिरिक्त कार्यभार आहे तो श्रीमती स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक पश्चिम विभाग पुणे यांच्याकडे सोपवण्यात आलाय। म्हणजे नाशिकचा अतिरिक्त कार्यभार जालिंदर सुपेकर यांच्याकडून काढून पुण्यातीलच दुसऱ्या एका अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आलेला आहे। तर जो छत्रपती संभाजीनगरचा कार्यभार जो आहे अतिरिक्त त्यांच्याकडचा सुपेकर यांचा तो काढून श्री वैभव आगे, अधीक्षक मध्यवर्ती कारागृह नागपूर यांच्याकडे सोपवण्यात आलेला आहे। याचा अर्थ ही एका अर्थाने जालिंदर सुपेकर यांच्यावरती अप्रत्यक्षरित्या झालेली कारवाई आपण म्हणू शकतो। कारण इतर शहरांमधले जे कार्यभार त्यांच्याकडे अतिरिक्त होते ते काढून अन्य एका तिसऱ्याच कुठल्या तरी शहरातील अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आलेले आहेत। प्रसन्न, धन्यवाद मंदार या अपडेटसाठी। सुपेकर यांच्याकडनं अतिरिक्त कार्यभार अशा प्रकारे बाजूला करण्यात आलेला आहे, ज्याचा संबंध हा हगवणे प्रकरणाशी सध्या लावला जातो।